हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सम्यमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। कालच्या दिसाक 18 अध्याय जाल्ले तातूंत भितर आमकां कसं मेळ्ळें म्हळ्यार रायू नानातलो एक देश कसलो जत्ता म्हूण सांगून शमीक ऋषीन पुत्राक तागेले पूत जावन आशिल्ले श्रंगीक सांगलें. कसं म्हळ्यार तांगेले मनान तूं कसो जत्ता म्हण तांणी सांगता रायू नानातलो ते देश अराजक जत्ता, वर्णसंकर जाता, दरोड जाता, लोटी जाता, मस्त अनर्थ जाता, पशुंक स्त्रियांक पुरय कसले एक रक्षण नानातल्या वरी जाता. आनी तांगेले मना जाता कसं म्हळ्यार परीक्षित रायो महायशस्वी रायो धर्मधुरंधर ताणें कितले की अश्वमेध यज्ञांनी केला. कसं की तांणी भुकेन ताका आमगेल्या आश्रमा येवका पडले. म्हगेल पूत कसले तिळबडीक नातल्या वरी त्या रायाक एक शाप दिवन अपराध केल्ली न्हय परमात्मो म्हगेल पुताक क्षमी दिवो म्हूण सांगून तो सांगता. म्हळ्यार परमात्माल भक्तालांतू शक्ती आस. आतां शाप दिवची शक्ती आसल्यार तो श्रंगी बालक जाल्यार देखून शाप दिल्लो नानातल्यार आतां शमिकाक शाप दिवची तसल शक्ती आस जाल्यार तांणी शाप दिवच्या वचनाची ताका म्हण तांकां द्वेश ना कोणाले वयरी होड ऋषी नव्हता न्ही. तशी विंगड जनान तांकां अपमान करची, मोस करची, कसले एक वायट उतर उलोवची, आक्षेप करची कसल केल्यार तांणी सैसून घेताची. शिवाय तांणी परीक्षित रायान म्हाका अपमान केल्लें म्हूण सांगून शमीक ऋषी लेखनीच साधू संताल स्वभाव हेंची निंदा स्तुती मान अपमान जय अपजय हाका पुरे तांणी हें द्वंद्वातीत जावन राखताची. कसलें म्हूण म्हळ्यार इत्याक म्हूण म्हळ्यार तांकां परमात्माल वयरी तितले एक भक्ती विश्वासू आसता. तशी सुत पुराणिकांत सांगता रसाची शौनकादी रायांक राजधानीक आयलो तो राजा परीक्षित आयली नंतर ताका दिसलें की हांव कसो व्हड अपराध केल्ले म्हूण सांगून ताका भारी बेजार जाल्लो. तो म्हणालो म्हळ्यार तागेलींतल्या तो म्हणून घेता मनान तूं हांव निरपराधी जावन आशिल्लें तसलें एक ब्रह्म तेजस्वी जावन आशिल्लें, महात्मा जावन आशिल्लें एक ब्राह्मणांक एक अनार्य म्हळ्यार अनागरीक कशी नीच कार्य केल्ली न्हय हांवें अशी एक अपचार केल्लेले देखून म्हाका कसं की एक व्हड विपत येता म्हणून खंडीत म्हणून लेखता तो. आनी मनान तो लेखता की इत्या म्हळ्यार विपत आयल्यार जायत म्हाका इत्या म्हळ्यार हांव कसलें की पाप केला त्या पापा एक हांव प्रायश्चित्त करूं का न्हय म्हूण सांगून तो तागेले मनान तूं लेखता. आनी म्हणटा की ब्राह्मणांक मस्त क्रोध आसल्यार ते अग्नी रुपारी बाद दिता म्हूण म्हणटाची. तशीच ताब अपचार कोर येईल त्या ब्राह्मणान बी तागेले क्रोधाग्नी सोडली म्हूण जाल्यार म्हगेले राज्य सेना ह्या पुरे भस्म जातकीत की म्हगेले मनान तूं अपचार हांव म्हगेल्या मनांत ही क्षुल्लक बुद्धी येवन अपचार केलेले वरी आनी केन्नाय म्हगेल्या मनांत असल एक वायट बुद्धी येवची नाका. म्हगेल्या मनांत खंयची एक दुश्ट बुद्धीन ब्राह्मण देवते गायो हांगेल विशयान तूं कसले पाप करची तसल बुद्धी येवची नाका म्हूण सांगून तो मनान तूं लेखून चिंतन करून बसला. ताका मस्त योचन जतरस यचन जतरस तो बैसला म्हगेल्या पापाक हांव प्रायश्चित्त कशें करून घेवचें व्हड अपराध केल्लो म्हूण सांगून आलोचन करतना शमीक
महर्षीन तांगेले एक गौरमुख म्हूण म्हणलेले एक शिष्य आशिल्लो. त्या शिष्यांक तांणी शिश्या लागीं सांगून पेटयला आतां परीक्षित रायाक. ताका म्हणलें तांकां बारी भंय शमीक ऋषींक भंय म्हळ्यार तशें न्ही, आमगेल पुतान श्राप दिवन गेल्ला, तांकां गोत्तस पुतान दिलेलो श्राप फलसत म्हूण सांगून दिवन गेल्ला. त्या पाप रायाक कळयना नशी कसं जेता म्हूण कळना नशी 7 दिसार तक्षकान ताका चाबून ताका कसले जेत्ता म्हण खंडीत जल्लरी ताका कळना नशी रापच्यानच न्हय आमी केलेलो अपराध नव्हतो सांगका नव्हे म्हूण म्हणलेले. एक मना येवन गौरमुखाक रायाले पेटयताची आनी सांगताच की कसलें म्हूण म्हळ्यार ऋषीपुत्र जावन आशिल्ले श्रंगील शापान तक्षकू आजी दुखून 7 दिसाक तुका दंशन करता. तक्षक दंशनान तू मरता म्हूण सांगून मृत्यू जाता तुगेले म्हूण म्हणलेले समाचार ताणें गौरमुखा लागीं सांगून पेटयता. तो गौरमुख थंय येवन तो सांगता शेश जाता म्हूण सांगून तुका शाप येयला म्हूण सांगतारस त्या वेळार ताका दिसता रायाक कसलें म्हूण म्हळ्यार तो तक्षक म्हणलो एक उज्जुशी तो म्हाका सगळो दीस हांव राजकार्यान तूं सुखोपभोगान तो आसक्त जावन आशिल्लो न्हय तागेले निमती म्हाका एक वैराग्याक कारण जालें न्हय तक्षकाल शाप मेळटा म्हळ्यार विशयान म्हूण सांगून तो लेखतकय आनी तो राज्यभार करतर आशिल्लो तागेले पूत आनी एक प्राप्त वय जाय न्ही ताका म्हळ्यार प्राप्त एक आयू जाय न्ही ताका सिंहासनार बसचे तितले जाल्यार आतां म्हाका शाप येयला न्हय आतां हांव कसले कोरका म्हूण सांगून मना घेवन तो कसो करता हे लोक परलोकाचे भोग म्हाका कसले नाका हे पुराय तुच्छ म्हाका नाका म्हूण सांगून पुराय त्याग करतकय तो आनी कशी सुरेखा मनान तो राजर्षी म्हळ्यार तशीची हे सुखोपभोग पुराय क्षणीक हे सुख श्रेष्ठ सुख न्ही परमात्मा पावचे सुख श्रेष्ठ सुख म्हूण कळलेलो राजर्षी म्हणटा न्हय ताका जाल्यार आत्तां तो परिपूर्ण जावन त्या त्याग केल्ले आनी कृष्णाल चरण कमलाचे सेव करता हांव हेंची परम उत्तम जावन आशिल्लो विशय म्हूण सांगून मनान तोची निश्चय केलो की ताणें आनी तागेले पुत जनमेजयाक पट्टाभिषेक कोरून तो गंगेचे तिरार येवन प्रायोपवेश व्रत म्हळ्यार खंयचे रिती म्हळ्यार मस्त रितीचे प्रायोपवेश व्रत आमी सुंदरकांड भजितना हनुमंतो ताका सीती मेळ्ळी म्हूण जेतना खंय आनी हांव हांगा दुखून चमकल म्हूण जाल्यार सुग्रीव म्हाका उलयता धिकर्सिता आनी रामाक हांव तुगेल सेव करता तुगेल कार्य करता म्हळ्यार त्या करूं जायनी म्हणटना हांव रामाक कशी तोंड दाखोवचें हांव हांगाची प्रायोपवेश घेता म्हणटा आनी त्या शोकमनान तूं न्हिदूचे आसमू थंय तेदन तागेल व्रत कशें आसता म्हळ्यार ताणें म्हणचें हांव एक तो खंय न्हिदला थंय म्हगेल्या तोंडान तो फल पडल्यार खाता ना नातल्यार ना कितले काळ ते देह आसता तितले काळ आसो म्हूण त्या रितीर ताणें प्रायोपवेश व्रत घेतिल्लें हांगा परीक्षीत रायान तशीची तो अन्न उदा सोडून प्रायोपवेश करता हांव म्हूण सांगून लेखता तो तशीची हांगा गंगेचे तिरार कसो लेख आयलो म्हळ्यार तो बारी पुण्यवंत जावन आशिल्लो तशें जावन ताका गंगेचे तिरारीची येवया म्हूण सांगून ताका मना येता म्हळ्यार थंय एक निर्माण करता अरमन निर्माण करून प्रायोपवेशा बसता थंय पुराय ऋषी मुनी थंय येताचे तो लेखतकय एक मुनी काम उपचार केल्यार म्हगेलेक भाग्याचे पूर्व भाग्याचे फल दिसता वरलेले ऋषी पुरे म्हाका अनुग्रह करूं आयलेत हांव धन्य म्हूण सांगून तो लेखतकय आनी तागेले पुताक कशी राज्यभार वयसून दिला पट्टाभिषेक केला आनी तो तागे राजा पोशाख पुरे काणू राजवेश म्हळ्यार वेश म्हळ्यार ताणें कांय फॅन्सी ड्रेसांनी घाल्लेले न्ही ते रायाले पोशाखू रायाले एक लांछन पुराय त्याग करून तो एक ऋषीले वेशारी दर्बे घालून प्रायोपवेशाक बसता म्हूण सांगून भागवतान तो सांगताची तशी तो परीक्षीत राय गंगा नदीची तिरार आमरणांत उपवास करता म्हळ्यार केदना पर्यंत म्हाका मरण येता तेदना पर्यंत हांव अन्न उदा त्याग करता म्हूण निश्चय करून सर्वसंग परित्याग कशी केला ताणें मुनिवेशारे मुनिधर्म घेवन तो अनन्य भावान कृष्णाल चरणाक चरणार तो ध्यान दवरतकय इति व्यवच्छिद्य स पांडवेयः प्रायोपवेशं प्रति विष्णुपाद्यं
दध्यो मुकुंदांग्रिमनन्य भावो मुनिव्रतो मुक्त समस्त संग सर्व आसक्ती त्याग कोरनो मुनी वेश धारण कोरनो तो कृष्णाला चरणारविंदाचे चिंतन करतरी प्रायोपवेशाक शूर करता म्हणून त्या वेळाक तिन्ही लोक पवित्र कोरचित असल सर्व महानुभाव जावन ऋषी मुनी थई शिष्य समेत थई आईलींची म्हणून म्हणलेले इतक म्हण म्हणता गेल मात्यान तू त्या नेतके भारी संतोष का कस चले जावो म्हाका कडे वेळार इतले ऋषी मुनी गेल संग प्राप्त जाल नवे मेगेल भाग्याची या म्हणून सांगून सर्व साधू संत तीर्थयात्रे कोरचे तीर्थ तीर्थस्थानांतू येत रस्ताची वत रस्ताची तशीची हांगा तीर्थयात्रेक तीर्थई मस्त ऋषी महर्षी आईल्यांची अत्री वशिष्ठ च्यवन शरद्वंत अरिष्टनेमी भृगु अंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम उदत्य इंद्रप्रमद मेधातिथि देवल अर्ष्टिशेण भारद्वाज गौतम पिप्पलाद और्व कवच अगस्त्य मैत्रेयु व्यासु देवर्षी नारदू मांत्रणे अनेकानेक श्रेष्ठ देवर्षियो महर्षियो मागीर राजर्षी समित थंय येवन पावल्याची तशी नाना गोत्राचे प्रवर्तक जावन आशिल्ले ऋषी मुनींक पळयल परीक्षितरायो भारी संतोष पावन तांकां यथायोग्य सत्कार दिवन तांकां साष्टांग नमस्कार घालतले मागीर तांणी पुराय जेन्ना सुखासीन जावन बैसल्यांची महाराजा परीक्षित वापास तांकां वंदन करता आनी तांगेले येद्राक हात बांदून हात जोडसून राबला आनी मनान म्हळ्यार पवित्र जावन आशिल्ले शुद्ध जावन आशिल्ले मनान आनी हांव कसल करता म्हूण लेखला म्हूण म्हणलेले तो ते ऋषींक गेले येद्राक सांगता कसल सांगता तो राजोवाच परीक्षित राय सांगता काही अहो वयम धन्यतमांद्रपाणां महत्तमानुग्रहणीयशीलाः राज्ञां कुलं ब्राह्मणपादशौचात् दूराद् विसृष्टं बत गर्ह्य कर्मा म्हळ्यार तो सांगता रस हांव कितलो धन्य जालो तुमी श्रेष्ठाती श्रेष्ठ ऋषी मुनी पुरे महात्मा पुरे हांगा मेगेले हांगा म्हाका मेळ्ळ्यांची म्हळ्यार तुमगेले संग म्हाका मेळ्ळा म्हणल्यार हांव देवाला अनुग्रहाक पात्र जाल्लोची हांवची रायांक गेल्यान तो अति धन्य म्हूण सांगून लेखता ब्रह्मज्ञानी जावन आशिल्ले ब्राह्मणांगेले पादतीर्थ प्रोक्षण करून मेळ्ळी म्हूण जाल्यार पुराय जन परिशुद्धची म्हूण सांगून म्हणटाची तसले तश्चावन हांव अपराध केला म्हणल्यार खंडित निरंतर मेगेल मन कसं चिंतन करतशील मेगेल देह मेगेल गेह म्हळ्यार देह गेहांतू आसक्त जावचे म्हूण म्हळ्यार हांगा दिल्ला पळय तस्यैव मेघस्य परावरेशो व्यासक्तचित्तस्य ग्रहेष्वभीक्ष्णं निर्वेदमूलो द्विजशापरूपो यत्र प्रसक्तो भयमाशु धत्ते तो सांगता रस देह गेहांतू आसक्ती जलला देह गेह म्हळ्यार मेगेल कतीर हांव जीवन केलें मेगेल शरीरा वयची व्यामोह तशें नाशिल्लो तो परीक्षित रायो जाल्यार केन्नाय कोणेय तांगेले चांग गुण सांगून घेनाची ते विंगडान सांगता जाल्यार तांणी केन्नाय तांगेल्यान तुला अवगुण सांगचे तशी तो सांगता रस हांव मेगेल देह मेगेल शरीर मेगेल राज्य म्हूण हांतू भितर हांव आसक्त जावन आशिल्ली देखून हांव पापिश्टू जावन आस मात्र न्ही परमात्मू आत्तां तुमी पुराय आयिल्ले देखून म्हाका कसं दिसता म्हळ्यार त्या ब्राह्मणाले शाप म्हाका मेळ्ळेलो आस जाल्यार परमात्मो मेगेल वैरी कृपा तागेले अनुग्रह आशिल्ले देखून तुमगेले तसले सज्जनांगेले संक म्हाका मेळची तशी केल्ले परमात्मान म्हूण लेखता रस इतक म्हळ्यार म्हाका हे शापा निमती वैराग्य येवची तशी जाल्ली म्हूण जाल्यार ते परमात्माल दया ना नतल्यार असल शाप मेळ्ळो म्हूण जाल्यार संवसारांत आसक्ती आशिल्ले जन कसं करताची तांकां भंय जाता मस्त आनी तांणी विरक्त जावच्या पळयताची म्हळ्यार भंयान विरक्त जावच्याक न्ही मनान विरक्त जावच्याक मस्त चढवण आसा भंयान विरक्त म्हळ्यार आमच्यान कसले करूं जायना हे पुरे अभाव वैराग्य म्हूण म्हणटाची आमकां कसलें करूं जायना आनी हे शाप न्ही आमकां भोगूंक जाता म्हूण म्हणटना ते भोगूंक नवे म्हणलेले भंयान मनान ते वैराग्य येवचें कसं जाल्यार आमी भोगचें चुकना नवे कसल करचें म्हूण सांगून जाल्यार
जावन वैराग्य म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार पळय आतां परीक्षित आयल वैराग्य ताका गोत्तस आनी 7 दीस भितर म्हगेलें मरण जाता तेदे भितर हांव परमात्मा पावच्या कसल कोरका तें कोरका म्हूण जाल्यार ताका संवसारांत विरक्ती येवू का आनी संवसार व्यामोह घेवन बसले म्हूण जाल्यार देव म्हाका धूर जाता म्हूण सांगून सर्व सोण विरक्त जावन आशिल्ले आयु कसल काल आसा न्ही त्या काल हांव सार्थक करून घेवका म्हूण सांगून तो गंगा तीरार येयल न्हय तो सांगता पुरे ऋषीवर्यांक तो कसल सांगता म्हूण म्हळ्यार तमोपयातं प्रतियन्तु विप्रा गंगा च देवी धृतचित्तमीशे द्विजोपसृष्टः कुहकस्तक्षको वा दशत्वलं गायत विष्णुगाताः म्हाका सर्व ऋषी मुनीन तुम्ही हांगा म्हाका मेळ्ळेले म्हगेलें अहोभाग्य म्हूण हांव लेखता म्हाका परमात्मालान तूं मन दवर न्हू हांव परमात्माक शरणागत जावका म्हूण सांगून मन करून आयला हांगा वैराग्यारी हांव हांगा आयला तशीच आतां परमात्माक पावका जाल्यार कसल कोरका म्हूण म्हळ्यार म्हाका आनी मनान तेणी तशें हांव तुमकां सुरवेक शरणागत जाता आतां ब्राह्मणान प्रेरीत ब्राह्मणान शाप दिलेली देखून ब्राह्मणाल प्रेरणेन तो तक्षक हांगा घेवन म्हाका ताण चब्बून हांव मेल्ल्यारी सै जाल्यार तुम्ही मात्र म्हगेल्या ते विष्णुले कीर्तन करका म्हूण सांगून हांव तुमगे लागीं निमगिता इतक म्हूण म्हळ्यार कडे वेळा समीत म्हळ्यार तक्षक येवन म्हाका आतां चपता म्हूण जाल्यार वेळाक समीत म्हाका ते देवाल कीर्तना कान्नार पोडका म्हूण म्हणलें अपेक्षस आशस तशें पक्कनी कर्मावशांत आनीक आशे म्हाका कसलें म्हूण म्हळ्यार म्हगेलें आनी कितली प्रारब्ध आस म्हूण वतना संचित कर्म कितलेस म्हूण वतना पक्कनी कर्मावशान म्हाका आनी जन्म मेळ्ळो पुरो जाल्यार त्या जन्मांतूय म्हाका परमात्माल एक अनुग्रह मेळका परमात्माल वयर एक निरंतर भक्ती म्हाका आसुका आनी कोण परमात्माल आश्रय घेतला तसल महात्माल संग आतां तुमगेल संग म्हाका कडे घाल्यार मेळ्ळा पळय अशीच आनी मुखार जन्म आसल्यार म्हाका तुमच्या सल महात्माल संग मेळटर सुका म्हूण सांगून म्हाका आशिर्वाद करायची आनी म्हाका कोणालेय वेरी द्वेश कोप असल भावना येना अशी जावची तशी जाव म्हणून तुम्ही आशीर्वाद करायची म्हूण तो त्या ब्राह्मण श्रेश्ठांगेल पुराय आशीर्वाद घेता तशी आतां ताणें प्रायोपवेश करता म्हूण म्हळें दृढ निश्चय जाला ताका तदन तो कसो करता रायो जनमेजय आतां गेले राज्यभार दिला म्हूण म्हणलें गंगा नदी तीरार आयला तो उत्तराभिमुख जावन धर्बेचे स्तरण करून बसला तसल एक परीक्षित रायान प्रायोपवेश करून बसतना ते देवलोकाचे देवती पुरे भारी संतोषारे तागेल वयरी फुलाचे पावस घालतरसच की थंय दुखून देव दुंदुबी जातरस थंय आशिल्ले पुरे महर्ष्यो परीक्षिताक आशीर्वाद करताची आनी तागेले एक त्या कसल निर्णय आस पळय कडे घालो थंय म्हगेले देहा दुखून प्राण वच्चो थंय म्हाका भगवंताले कीर्तन म्हगेले कान्नार पडची तशी तुमगेल्या आशीर्वादान जावका म्हूण ताणें निमगिला पळय ते संतोष जाता वै तशी जावका म्हळ्यार खंडीत कोण परमात्माल चिंतन करतची कीर्तन आयकतची श्रवण करतची मरण पावतकी म्हळ्यार देह त्याग करतकी ताका मोक्ष मेळटा म्हळ्यार खंडीत म्हूण सांगून ते ऋषी मनी पुराय सांगता आसाची त्या वेळाक त्या परीक्षिताक तांगेल संग मेळका जाल्यार त्या देवाली प्रेरण आसता तशें जावन तांणी त्या परीक्षित रायाले सांगताच की कसलें म्हूण म्हळ्यार तुका तूं पांडवंशी न्हय तुका परमात्माला अनुग्रह मेळ्ळेल्या विशयान तुका कसलें आश्चर्य ना इति खातीर म्हूण म्हळ्यार एक जावन पांडव परमात्माले परमप्रिय आशिल्लीची आनीक कसलें म्हूण म्हळ्यार तुमकां परमात्माल सानिध्य मेळका म्हळ्यार खातीर तत्क्षण तूं राजसिंहासन त्याग केला पळय हें आशे दुखून विमुक्त जावचें म्हळ्यार भारी कश्ट तांतूय राजाल एक सुखोपभोग सोडून कसं की एक वैराग्य येवन हांगा तरी गंगा तीरार सर्व राज्य भोग सोडून येवका जाल्यार तुगेल मनोनिग्रह भारी एक दृढ जावन आस म्हूण सांगून सांगीत तशें जावन क्षणार्ध भितर एक क्षण भितर तूं राजसिंहासन त्याग केल्लें तशें जावन तो सांगता
सर्वे वयं तावदिहास्महेद्य कलेवरं यावदसौ विहाय लोकं परं विरजस्कं विशोकं यास्यत्ययं भागवत प्रधानः. हे परम भागवतोत्तम जावनशील परीक्षित राय तागेल एक नश्वर जावनशील देह त्याग कोरनो हांगा परमात्माले धाम पावूतई आम्ही हांगाची परीक्षित रायाले ओटू आसूया म्हणून तांगेलांतूची निर्धार करून घेवन तांणी थंयची राबचें म्हूण सांगून लेखलें. ह्या आयकल परीक्षित राया भारी संतोष जाल्ले आनी तो म्हणटकय तुमी म्हाका कडे घालतय हांगा राबता म्हणलेले विशयान भारी संतोष जाल्ले जाल्यार हांव तुमगेले संघाचे अपेक्षा कसल्याक केल्लेले म्हूण म्हणल्यार आमकां म्हाका परमात्मा लेख मनोहर जावन एक दिव्य चरित्र आयकुका म्हूण म्हणलेली इच्छा आसा. तशें जावन तुमी खंयचे कडेन दुखून सकडी हांगा मेळ्ळ्यांची म्हाका तुमकां गोत्न विशय कसलो परमात्मालो तशें जावन तुमकां गोत्तशील सर्व विशय परमात्मा विशय म्हाका तुमी सांगका म्हूण सांगून तो म्हणटकय आनी निमगीत कसले म्हणून म्हळ्यार ततच्च वह पृच्छामि मां विपृच्छे विश्रभ्य विप्रा इति कृत्यतायां सर्वात्मनां म्रियमाणेश्च कृत्यं शुद्धं च तत्रामृषताभियुक्ता म्हूण म्हळ्यार तो दोनी प्रश्न तुमगे लागीं निमगिता म्हूण दोनी प्रश्न खंयचे कसले प्रश्न निमगीत तो म्हूण म्हळ्यार शुद्ध तो सांगता आसा म्हाका खंयचे अवस्थेंतूय तांतूय विशेश जावन मरण लाग घेतना अंतःकरण म्हळ्यार मन म्हूण म्हणटाची ताजीन आनी शरिरान कोडका जालेले तसले एक पवित्र कर्तव्य कसले म्हळ्यार तागेले दोन प्रश्न कसलो म्हूण म्हळ्यार जीवात्मान शरीर घेवन येतना त्या जीवान सदा काल कोरका जालेले कर्तव्य कसले आनी स्वल्प काळान मरण मेळटा म्हणून जातना त्या मरणा काल लाग घेतना एक जीवान कसल कर्तव्य कोरका हे दोन्ही प्रश्न म्हाका आस त्या प्रश्नाक तुमी उत्तर सांगका म्हूण सांगून तो सांगता कसले शरिरान आनी जीवात्मान शरिरान कोरका जालेले सदा काल कोरका जालेले न्ही मरण कालात कोरका जालेले कर्तव्य कसले म्हूण सांगका म्हूण सांगून सांगला. हेची मुखारसून भागवतांतू प्रतिस्कंदांतू हे विशय येता तशी त्या वेळाक पळया तागेले एक योग म्हूण कित्याक म्हूण म्हळ्यार त्या वेळाक ताका परीक्षित रायान इतली पुराय आयकून थंय इतली पुराय सांगून ऋषी मुनी लागीं हांव एक परमात्माले भगवत कथा श्रवण कोरका म्हूण म्हणलेले अपेक्षा करतनाची तांगेले त्या ऋषी मुनींगेले तागेले अपेक्षा सांगतनाची तेच वेळाक योग म्हूण म्हणटा परीक्षित रायाले ते अहोभाग्य जालेले देखूनची भुंयचेरी स्वच्छंद संचार करचे तसले विरक्त जावन आशिल्ले तसले व्यासपुत्र शुक महामुनी थंय येवन पावलींची तांकां परमात्मा मेळ्ळ जाला तशें जावन तांणी सदा संतुश्ट पळयतना तांणी एक अवधूत वेश आरस्ताची म्हळ्यार तांणी खंयचे वर्णाचे खंयचे आश्रमाचे पुरे सांगूक जायना ना तसले एक अवधूत वेश पळयतना जट मंडलकी सुमलीन जाल्लेले देह अशी कसकी एक धूळ भरलेले तसले तांगेले वस्त्र या पुरे पळोवन थंय तांणी तरस्तान वाटेरी ಸ್ವಲ್ಪ बैल मनशे ಸ್ವಲ್ಪ चरडू पुरे उद्दान घेवन वच्ची तांणी त्या पळयतना तांणी योपीस कसलकी म्हूण सांगून तागेले सुतूची येतरसच न्हिदजावन तांणी कितले लक्षण आशिल्ली म्हळ्यार 16 वर्साचे म्हणके 16 वर्सां चालू आशिल्ली की तांणी तशीची तांगेले अंगांग एक योगीक कशी सुका तशी तांगेले आशिल्ले चंद नेत्र येत्तर जावन आशिल्ले नांक म्हळ्यार दिग नांक मट्टस दोनी कान एकलेक तशी तांगेले भुवयो जवो तांगेले खंट जवो खंट म्हळ्यार गळ तशी तांगेले भुज तांगेले वक्षस्थळ तशीची तांगेले सगळे देह एक योगीन कशें सुका म्हणून आसता पळय त्याची रितीर तांणी भारी तेजस्वी जावन आशिल्लीच तांणी त्या वेळाक तांणी कोण म्हणून गोतनाशी तांगेले सुतूची ते चेडू बैल मनशी पुरे हासतची करतची तांकां चाळयतची पुरे येतरसची जाल्यार तांकां गोतू ना तांणी कृष्णम शरणम मम म्हणटर भोंवची तांणी श्री कृष्ण शरणम मम म्हणून तशी भोंवतर तांणी आयल्यांची जाल्यार
शुकमहामुनी कोण म्हणून गोत्त आशिल्ले आनी हे सतलक्षण ते देहांत पळयल कुळ्ळे सर्व ऋषी मुनीक तांकां शुकमहामुनी म्हूण कळ्ळे तो तांगेले ब्रह्मतेजस्वी तांणी म्हूण कळ्ळे तांणी तांगेलें आसन सोडून उठान तांकां गौरव दिले येवच्याक पयले आनी गौरव दिले त्या वेळाक परीक्षित रायोई तितले जनांले मदेन तूं तांणी अतिथी जावन अतिथी म्हण अतिथी ही सांगून येतले जनांक अतिथी म्हणाची संगरानाशी कोण प्रवेश करता तांणी अतिथी आमी आपूण आमगेले घरा बागला येयल जेन्ना अभ्यागत म्हणजे त्याचे अतिथी सेवा अतिथी यज्ञ म्हळ्यार कोण संगरानाशी घरा बागला येताच पळय तांणी परमात्मूच म्हूण लेखून तांकां अन्न उदक दिवचे की आतिथ्य दिवचे की ते पुरे कोरका आमी म्हूण सांगून हे अतिथी यज्ञ शिवाय आमी आपयता पळय पांय आमगे तेजे म्हणा येवका म्हूण तांगेले सेव करचे व्हड विशय न्ही ते अभ्यागत म्हूण म्हणटाचे अतिथी सेवाची श्रेष्ठ तशें हांगा शुकमहामुनी येता म्हळ्यार विशय कोणाकय गोत नाशिल्ली तांणी अतिथी जावन येयल्याची त्या वेळा परीक्षित राय तांकां माथे बागसून नमस्कार करता जाल्यार आत्तां ते तांकां अनुसरसून येयले ते स्त्रियांक त्या बालकांक तो सामान्य न्ही कोणकी श्रेष्ठाती श्रेष्ठ सुखात तशें इतली ऋषीमुनी उठान राबून तांकां गौरव दिले म्हूण कळून तांणी ताका चाळोवचे ताका बाद दिवची सोडून तांणी चमकलीची त्या वेळाक शुकमहामुनीक एक श्रेष्ठ आसन दिला ताजेर शुकमहामुनी बसलींची तांकां कोरका आशिल्ले पुरे आतिथ्य केल्ले त्या वेळा आदर्श जावन आशिल्लो परीक्षित रायो तांगेला येता आनी तांकां तांगेला सांगतकय तो कसले म्हळ्यार अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्याः क्षत्रबन्धवः कृपयातिथिरूपेण भवद्भिः तीर्थकाः कृता हे ब्रह्मवित्तम म्हळ्यार कसले म्हळ्यार परब्रह्माक पाविल तसलो परब्रह्म ज्ञान पाविल तसले ऋषी बर्या आतां हांव धन्य जाल्ले हांव क्षत्रियाधम म्हणटा तो हांव क्षत्रबंधू म्हूण म्हणली पळताणें आपण क्षत्रबंधू म्हणटा परीक्षित राय कसले म्हळ्यार एक क्षत्रिय राजर्षी जावन आशिल्लो केन्नाय ऋषीक अपमान करनाशिल्लो हांव म्हगेले क्षत्रिय वर्णा उचित जावन आशिल्ले कर्म सोडून हांव त्या ब्राह्मणाक अपचार केल्लो तशें हांव क्षत्रबंधू म्हूण म्हणटा जाल्यार तुमगेले हांव क्षत्रबंधू जावन आसल्यार कसं की देवाल एक परमानुग्रहान की तुमगेले तसले जनाल संग म्हाका मेळ्ळे म्हळ्यार म्हाका कसं दिसता म्हळ्यार हांव अधम जावन आसल्यार सत्संगाक हांवय अधिकारी ह्या परमात्माले अनुग्रह मेगेल वैरी म्हूण सांगून म्हाका भारी संतोश जातरस तशें जावन म्हाका हे सगळे साधू सज्जनाल संग मेळ्ळे कित्याक म्हळ्यार परमात्माला अनुग्रहाचे न्ही नसल्यार हांव कसले तसले चांग करनी हांव अपचारू केल्ले चड म्हूण सांगून तो सांगतरस आनी तुमी हांगा आयिल्ले तक्षण तीर्थची आमगेले लागीं आयिल्ल्या वरी जावन आमी पुरे पवित्र जालींची म्हूण सांगतरस आनी सांगतकय तो तुमगेले तसल जनाल स्मरण केल्ली म्हणल्यार पुराय ग्रहस्थांगेले घर पवित्र जाता म्हणटना तुमगेल एक आलोचन केल्यारच पवित्र जाता म्हणटना तुमी आतां म्हाका कशी मेळ्ळ्यांची तो सांगतरस कसो म्हळ्यार सानिध्याते महायोगीन पातकानी महांत्यपी तुमगेले सानिध्य मेळ्ळे सांगता अपि सद्यो नश्यन्ति वै पुंसां विष्णोरिव सुरेतराः म्हण तुमगेले एक सानिध्य मेळ्ळे तुमगेले आलोचन करलेलेची वेळाक सर्व जनाल पाप वचून पवित्र जाता म्हूण आसत जाल्यार तुमगेले सानिध्य म्हाका मेळ्ळे सीधा दर्शन स्पर्श तुमगेले पाद प्रक्षाळन करचे भाग्य तुमकां आसन समर्पण करचे तसले हो भाग्य म्हाका मेळटना आनी हांव सांगची कसलस तो सांगतकय महाविष्णूले येद्राक दैत्य कोणय रब्बनाच पळय तशी तुमगेले सानिध्यान तूं कसल पातक असल्यार पुरे ध्वंस जाता हांव महापापी जाल्लो तुमगेले सानिध्या निमती जावन म्हगेले पाप गेल्ले दिसता तशें जावन म्हाका तुमगेले सत्संगा भाग्य मेळ्ळें म्हूण सांगून हांव लेखता अपि मे भगवान प्रीतः कृष्णः पाण्डुसुतप्रियः पैतश्वसेय प्रीत्यर्थम तद्गोत्रस्यात बांधवः पांडवाक मित्र जावन आशिल्लो परमात्म कृष्ण मेगेल वैरी प्रसन्न जाला म्हूण लेखतरस पांडव वंशांतू हांव जन्मलेले मेगेल पुण्य कितकी त्या पांडवांगेलो सन्मित्र जावन आशिल्लो कृष्ण परमात्मालेक अनुग्रह मेगेलेय वैरी आयले म्हूण सांगून हांव लेखतरस तशें जावन त्या कृष्णाल कारुण्य नातल्यारी तुमगेले तसले एकांत प्रिय
ಶುಕಮಹಾಮುನಿ ಏಕಾಂತ ಪ್ರಿಯ ತಂಕ ಶಿಪ್ರೆ मस्त जनलनी मध्ये बशानाथानी त्यांनी एकांतार असून देवाला परमात्माला एक सत्संगांतूच म्हळ्यार परमात्माला एक चिंतनेन तू लीन जावन आसतले जे एक योगी त्यांनी तशी आज हे सगळे महात्मांक गेले संघांतू महात्मांक गेले गुंपांतू त्यांनी आयल्यांची म्हण जाल्यार परमात्माले एक कारुण्य म्हण तो सांगतरस नैनतला री मेग्गेल वैर परमात्माल कारुण्य नानतील जलरी एकांत प्रिय जावन आशिल्ले तुम्ही हांव एक प्राकृत जीव म्हाका तुमगेले दर्शन मरण सन्निहित जतन मेळटशिल्वे म्हाका भारी संतोष जाला तुम्ही सर्व योगींकय श्रेष्ठ जावन आसाची तशें न्हू आतां हांव हें पुराय योगींक गेले दोन प्रश्न निमगेलेले कसले म्हळ्यार जीवान जन्म मेळटरी कोरका जालेले कर्तव्य कसले तांतूय मरणासन्न जाल्लो म्हूण कळटना त्या पुरुषान कसल कोरका म्हूण सांगून म्हाका तुम्ही तिळसुका दय कोरून हे शुकमहामुनी मनुष्य जावन जन्म आयली नंतर कसल कोरका ताणें कसल श्रवण कोरका कोणाल जप कोरका कोणाल स्मरण कोरका कोणाल कीर्तन कोरका आनी ताणें जिवनांत कसलच कडेन त्याग कोरका हें तुमी म्हाका सांगकाय तेका म्हळ्यार नूनं भगवतो ब्रह्मन् ग्रहेषु ग्रहमेधिनां न लक्ष्यते ह्यवस्थानमपि गोदोहनं क्वचित् ब्रह्मतेजो तेजान बुड्डील तसले म्हळ्यार परब्रह्मांक साक्षात्कार करून घेतील तसले तुमगेलें दर्शन अत्यंत दुर्लभ जालेलें म्हूण म्हाका तशी तेका म्हळ्यार शुकमहामुनी म्हळ्यार एक गोदोहन कालार काल थंय मांत्र राबतले ताजे पशी चड खंय राबनाची म्हळ्यार एक हांव आयकले खंयचे ग्रहस्थाल घरांत तुमी राबनाची विंगड खंय जाल्यार राबचे जाल्यार एक गोदोहन म्हळ्यार एक गायचे दूद काडचे तितले वेळ तांणी राबला रे चड तेव्हा एक योग म्हूण मसनान सांगिला आयकला तसल महात्मा जावन आशिल्ले तुमी आज हांगा आयल्यांचे म्हण जाल्यार हांव हे मरणाचे म्हगेल्या मरणाच्या वेळार तुमी येवन पावल्यांचे म्हण जाल्यार म्हाका ते कृष्ण परमात्माले मस्त अनुग्रह आस म्हूण सांगून हांव लेखता म्हूण सांगतगे परीक्षित रायो सुतपुराणीक शौनकादिल्या सांगताची एवं आभाषितः पृष्टः स राज्ञा श्लक्ष्णया गिरा प्रत्यभाषत धर्मज्ञो भगवान बादरायणी म्हळ्यार सुतापुराणीक सांगताची शौनकादी ऋषीनो तो ते परीक्षित रायान अशी पुराय ताणें शुकमहामुनी लागी प्रश्न करतना सकल धर्माचे पुराय विशय गोत्त आशिल्ले शुकमहामुनी तांणी तांगेले एक मधुर स्वरारी तांणी उत्तर दिताची म्हणून हांगाक 19 अध्याय जाल्लो हांगा परीक्षित प्रायोपवेशाक बसतना शुकमहामुनीन थंय आयिल्ले म्हूण तांगेले हांगा म्हणटाची तांणी पळोवचे अवधूत जावन आसल्यार वरलेले जना पुरे तांणी आयलीची म्हूण कळ्ळें म्हळ्यार तांगेले एक ब्रह्मतेज कसलो आसता तसले ते ब्रह्मतेजस्वी जावन आशिल्ले शुकमहामुनीन परीक्षित रायाक कसल सांगले म्हूण सांगून पायचे दिसाक पळया हांगा प्रथम स्कंद संपूर्ण जाल्ले तशी भागवतांतुले प्रथम स्कंद संपूर्ण जाल्लेले आयचे दिसाची ही काणी परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता श्री हरिगुरु चरणारविंदार्पणमस्तु कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा आत्मनामा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय तत् समर्पयेत् श्री कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।